हनुमान मंदिराच्या पवित्रतेसाठी संघर्ष, श्रीराम शक्तीपीठाचा बियर बार विरोधातील लढा ठाम। नाईस संकुल औद्योगिक प्रकल्पातील हनुमान मंदिराच्या पवित्रतेला धक्का लागणाऱ्या बियर बारच्या विरोधात श्रीराम शक्तीपीठाने संघर्ष पुकारला आहे। 5 वर्षांपासून मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या संस्थेने बार बंद करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे। शासन नियमानुसार मंदिराच्या 75 मीटर परिसरात मांसाहार आणि मद्य विक्रीला बंदी असली तरी मंदिराजवळ गाळे भाड्याने देत बियर बार सुरू करण्यात आले आहेत। शक्तीपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे। बार चालवणाऱ्यांना नोटीस देण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांकडेही बंदीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे। मंदिर व्यवस्थापनाची कागदपत्रांसह स्पष्ट भूमिका। गाळा मालकांनी श्रीराम शक्तीपीठावर खोटे आरोप केल्यानंतर संस्थेने पत्रकार परिषद घेऊन सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर केले। या परिषदेला सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, संकुल व्यवस्थापक दिनेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी बार तत्काळ बंद होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नागरिकांचा पाठिंबा। मंदिराच्या पवित्रतेसाठी सुरू असलेल्या या लढ्याला परिसरातील नागरिकांनीही भरभरून पाठिंबा दिलाय। धर्मस्थळाच्या शांततेसाठी हा संघर्ष महत्त्वाचा असल्याचं मत नागरिक व्यक्त करीत आहेत। शासनाकडून सकारात्मक तोडग्याची अपेक्षा। मंदिराच्या पवित्रतेसाठी चालू असलेल्या या आंदोलनावर स्थानिक प्रशासन आणि शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे। श्रीराम शक्तीपीठाच्या अथक प्रयत्नांमुळेच मंदिराचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अबाधित ठेवले जाणार असा विश्वास व्यक्त होत आहे। व्यवस्थापन असेल, वार्षिक सण उत्सव मिळाला, त्याच्यावर त्यांनी एक नोटीस काढली की कारण दाखवा नोटीस की तुमचं 75 मीटरच्या आतमध्ये बार बसत नाहीये। तर मग त्यावेळेस त्यांना नोटीस काढल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर जे काही पुरावे नसताना चुकीचे पुरावे सादर करून ते एक दिशाभूल करण्याचं काम केलं। चांगली जी काही नाईस संकुल आहे ही संघटना आज तळागाळातल्या लोकांपर्यंत रोजगार पुरवण्याचं काम करते। अशा संस्थेवर नाहक त्यांनी बदनामी केली आणि जे श्रीराम शक्तीपीठ संस्थान जे मंदिराचं देखभाल करतायत त्यांच्यावरही नाहक आरोप केले। तर नक्कीच आता तुमच्या माध्यमातून जोपर्यंत त्यांच्यापर्यंत मेसेज जात नाही, तर आता नाईस संकुलला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी 2020 साली हा गाळा घेतलाय, परंतु ती सुद्धा तुमच्या समोर ती म्हणजे खोटी माहिती दिली आहे। कारण ज्यावेळेस अलॉटमेंट झालं तर त्यावेळेस 2022 साली त्यांना अलॉटमेंट झालेले आहे, म्हणजे त्यांचा 2020चा हे संबंध सुद्धा येत नाही। तर ते सुद्धा पत्रक आपल्याकडे आहे। अलॉटमेंट म्हणजे त्यांनी मागणी 2022 साली केली, अलॉटमेंट त्यांना 2023 साली झालेले आहे, म्हणजे हार्डली 1 ते दीड वर्षापूर्वी त्यांना ते अलॉटमेंट झालेले आहे। आणि अशा अलॉटमेंट झालेल्या व्यक्तीला जर 2020ची माहिती नसेल आणि चुकीचं फुटेज दाखवून जर ते दिशाभूल करत असेल तर नक्कीच ते आता जे काही खरं आहे, जे सत्य आहे ते तुम्ही मांडणार आहात आणि तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते सत्य गेलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे। मंदिर वगैरे काही मंजुरी मागावी लागत नाही किंवा MIDCच्या DC रूल मध्ये असं लिहिलेलं नाही की मंदिराला तुम्ही परवानगी घ्या मग मंदिर बांधा वगैरे असं। म्हणून आपण काय केलं की इथल्या लोकांना धार्मिक भावनेच्या दृष्टीने आपण ते तयार केलं आणि सगळ्या लोकांनी आपल्याला होकार दिला। म्हणजे कोणाचा विरोध नाही आहे असं की एक पत्र किंवा एक ओळ तुम्ही दाखवून द्या की कोणी विरोध केला होता मंदिराला असं। आता हे दारूचं दुकान आहे म्हणून हे लोक विरोध करतात। नाही, मंदिराला विरोध नाही केला। 2022 मध्ये त्यांना शॉप दिला। शॉप हा आर्किटेक्चरल सर्व्हिस आणि ऑनलाईन सर्व्हिसेस बारसाठी ऍप्लिकेशन केलं की मला रेस्टॉरंट आणि बार चालू करायचं आहे। त्यांना आपण रिप्लाय दिला की बा ह्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आपण कॅन्टीन आणि वरती एकाला परवानगी दिलेली आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला देता येणार नाही। तुम्हाला ज्या उद्देशाने शॉप वाटप केलेला आहे तोच तुम्ही चालू करा। कलेक्टरनी परवानगी दिली म्हणजे NOC रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारकडे गेले, कोऑपरेटिव्हकडे। डेप्युटी रजिस्ट्रारने त्यांचा रिजेक्ट केलं, एक्साईजने रिजेक्ट केलं, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेले, ते कलेक्टर साहेबांनी रिजेक्ट केलं। आता हा रिजेक्शनचा जो विषय होता, नाईस पार्टी होती म्हणून नाईस मांडत होती ना बाजू, तर त्यांनी जेव्हा माननीय कमिशनर साहेब एक्साईजकडे ऍप्लिकेशन केलं तर नाईसला पार्टी केलंच नाही। त्यांनी वकील लावला आणि नाईसला पार्टी न करता नाईसची कुठलीही बाजू न ऐकता कमिशनर जे आहेत एक्साईज कमिशनर मुंबई यांच्याकडून परमिशन परस्पर ऑर्डर घेतली। तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असेल किंवा आरोग्यावर काम करतोय, शिक्षणावर काम करतोय, अशा संस्थांची नाहक बदनामी करण्याचं काम एक कुठलाही म्हणजे आपण म्हणतो की तो समाजातल्या कुठल्याही स्तरावर मोडल्या जात नाही असा तो एक व्यवसाय आहे। त्या व्यवसायाच्या माध्यमातून काय होते तर एक जीवनाची बर्बादी होते, पूर्ण आयुष्य संपत असतं मनुष्याचं। आणि अशा संस्था असेल किंवा जे काही दुकान असेल किंवा बार असेल ते जर संस्थांवर आरोप करत असतील ते नाहक ते आरोप चुकीचे आहे हे सिद्ध करण्याचं काम सुद्धा श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून होत आहे। त्याचबरोबर
मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं की ज्यावेळेस धर्मदाय आयुक्तांना आपले जे काही अधीक्षक आहे राज्य उत्पादन शुल्क त्यांनी एक पत्रक काढलं होतं धर्मदाय आयुक्तांना, तर धर्मदाय आयुक्तांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला ते मागे पण मी दाखवलं होतं. न्याय संकुलमध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला होता की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे, कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेलं आहे 75 मीटर त्याच्या बाहेर असलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि न्याय संकुलवर काही आरोप केले होते. त्या आरोपाच्या प्रत्यार्थ आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल, समाजाची दिशाभूल केली असेल, त्या दिशाभुलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमचं श्रीराम शक्तीपीठ संस्थाने हे आज कार्यरत आहे. आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल, जे काही ठराव असतील, जे काही चेंज रिपोर्ट आहे अद्ययावत केलेले आहेत, त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली. आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडे खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे, तुमचे कंप्लिशन पूर्ण होणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला इतकी अमाऊंट द्या, आम्ही तुमच्या जे काही कंप्लिशन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.